महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. स्वारगेट बस स्थानकात शिवसेना उभाटा कार्यकर्त्यांकडून तोडफोड. बस आगारातील जुन्या बसमध्ये कंडोम आणि दारूच्या बाटल्यांचा खच, तर महिलांचे कपडेही सापडले. या बसेसचा वापर पुण्यात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय महिलेवरती बलात्कार. स्वारगेट बस स्थानकावरील धक्कादायक घटनेने पुणे हादरलं. पोलिसांची पथकं आरोपी दत्तात्रय गाडेच्या मागावर. स्वारगेट प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुणे पोलीस आयुक्तांसोबत केली चर्चा. प्रकरण गंभीर असून तात्काळ तपास पूर्ण करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना. आरोपीनं मुलीला फूस लावून बसमध्ये नेत केला अत्याचार. सीसीटीव्हीच्या आधारे पटली आरोपीची ओळख. पुणे पोलिसांनी आरोपीच्या भावाला घेतलं ताब्यात, चौकशी सुरू. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंकडून स्वारगेट स्थानकात पाहणी. तर मी पोलिसांच्या संपर्कात, पण महिलांनीही अनोळखी व्यक्तींवरती विश्वास ठेवू नका, रुपाली चाकणकरांचं आवाहन. वसाजोगमधील अन्नत्याग आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित. गावकऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय. तर इथून पुढे आंदोलनाची दिशा गावकरी ठरवतील, धनंजय देशमुखांची माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकम यांच्याकडे. तर सर्व पुरावे तपासणार, ग्रामस्थांनी उपोषण मागे घ्यावं, उज्ज्वल निकम यांचं आवाहन. जयंत पाटलांच्या सेवेत 2 खास अधिकारी. अजितदादांच्या पक्षाकडून जयंत पाटलांना स्पेशल ट्रीटमेंट, सूत्रांची माहिती. तर माझ्या सेवेत कोणताही अधिकारी नसल्याची जयंत पाटलांची माहिती. आमदार संतोष बांगरांना मंत्रिपदाचे वेध. 2.5 वर्षानंतर मला मंत्रिपद मिळावं, बांगरांनी बोलून दाखवली इच्छा. शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापुरात मोठा विरोध. महामार्ग कोकणातून वळवण्याचा प्रयत्न, पर्यायी संरेखन करण्याचा MSRDCचा निर्णय. अभिनेत्री प्राजक्ता माळी त्र्यंबकेश्वर मंदिरातील कार्यक्रमाला जाणार नाही. सोशल मीडियावरती व्हिडिओ पोस्ट करत दिली माहिती.